फायनल वेलोसिटी साठी आपण काय वापरतो? हा क्वेश्चन चालू आहे. यस, यू हॅव टू यूज v. So final velocity, that is v is equal to this watt 5 meter per second. त्यानंतर काय? acceleration is 2 meter per second square. Then find out the displacement. Come on, ह्यांना जोडणारं कोणतं इक्वेशन आहे? चला सर्वांनी सांगा. ह्या चौघांना जोडणारं कोणतं इक्वेशन आहे? Which is the equation that combines all these four quantities? First, second, third. Come on. Yes, साक्षी, शुभम, बहुत अच्छे, खूपच छान, बहुत ही अच्छे. जयश्री, नीलाक्षी, बघ जरा लक्ष दे बेटा, कुठं चुकलंय जरा. पहिल्यामध्ये टाइम आहे बेटा, पहिल्यामध्ये टाइम आहे का इथे? नाही. प्राजक्ता, दुसऱ्यामध्ये पण टाइम आहे. टाइम इथं आहे का? मुप्पाट असले पाहिजेत. यस, इट इज थर्ड इक्वेशन. सो यूज थर्ड इक्वेशन, राईट. थर्ड इक्वेशन काय म्हणते बघा? v स्क्वेअर इज इक्वल टू u स्क्वेअर प्लस 2a. जर मी ह्याला फिरवून घेतलं तर u स्क्वेअर इकडे येऊन मायनस u स्क्वेअर होते बघा. सो v स्क्वेअर मायनस u स्क्वेअर इज इक्वल टू 2a. मग पुन्हा एक वेळेस ह्याला जरा नीट लिहूया. इकडे बघा, बघा 2as डावीकडे घेऊया आणि v स्क्वेअर मायनस u स्क्वेअर उजवीकडे घेऊया. काही फरक पडत नाही. इक्वेशनला पूर्णच्या पूर्ण उचलून ह्याला इकडं आणि ह्या पूर्णला उचलून इकडं ठेवलं तर काही फरक पडत नाही. पूर्ण साइड फ्लिप करणे म्हणतात त्याला. इक्वेशनला काय म्हणतात? वी हॅव टू फ्लिप द इक्वेशन, राईट. ना आता हे इथं काय आहे? गुणाकारामध्ये आहे. मग हे भागाकारात जाईल का नाही इकडं ह्याच्या खाली? मग डिस्प्लेसमेंट इज इक्वल टू v स्क्वेअर मायनस u स्क्वेअर डिवायडेड बाय 2a. झालं, काम खतम, काम खतम. मग बघा, सो डिस्प्लेसमेंट इज इक्वल टू v स्क्वेअर किती आहे बाळांनो? बघा बरं, हे 5 स्क्वेअर, u किती? 3 स्क्वेअर. सो 5 स्क्वेअर मायनस 3 स्क्वेअर. divided by 2 multiplied by acceleration. Acceleration is also 2. So you get 25. 5 चा स्क्वेअर किती आहे बोला? 25. 3 चा स्क्वेअर 9 divided by 2 into 2 4. So आपला आन्सर काय येते बघा? 25 minus 9 16 divided by 4. 4 चौक 16. So your answer is 4 meter, right? Very easy answer. Now come on, solve this without looking into the book. Solve this question. You have to solve this by your own. I will tell you the answer later on, but first of all you try this and I will then tell you. So your time starts now. ये वाला जो क्वेश्चन है, इसका आंसर यहाँ पे मैंने लिखा है, देखिए किस तरीके से, राइट. अब ये पहला क्वेश्चन और दूसरा क्वेश्चन दोनों के आंसर्स आप लिख लो मेरे सामने यहाँ पे. सर्वांनी वाचायचा हा क्वेश्चन. चला, एकदम सिंपल आहे बाळांनो.
अतिशय सिंपल आहे बघा बरं. अ कार गोइंग विथ सम इनिशियल वेलॉसिटी. आपल्याला तिची इनिशियल वेलॉसिटी फाइंड आउट करायची आहे. व्हॉट इज द इनिशियल वेलॉसिटी? बघूया काय आहे ते. इनिशियल वेलॉसिटी काढूया. and its final velocity is 10 meter per second. चला मला याचं ऍक्सेलरेशन कोण सांगतंय? चला ऍक्सेलरेशन कोण सांगतंय मला? ऍक्सेलरेशन किती आहे याचं? गुड शुभम, बहुत अच्छे श्रुती. जयश्री चुकलं थोडस चुकलंय. चला बाकीचे लोक काय करत आहेत? श्रद्धा, थोडस चुकायलं तुमचं. डिसेलरेशन म्हटलंय मी, सर्व लिहून दिले बाळांनो तुम्हाला. पॉझिटिव्ह ऍक्सेलरेशन, निगेटिव्ह ऍक्सेलरेशन सर्व लिहून दिलेलं आहे. ठीक आहे, ठीक आहे. -8 आहे बेटा, -8 +8 नाही. ओम कसं चुकायलंय बघ जरा. चुकलं नाही पाहिजे बेटा. मी लिहून दिलं ना बेटा, डिसेलरेशन म्हणजे निगेटिव्ह असतं ऍक्सेलरेशन. सो ऍक्सेलरेशन इज -8 meter per second square. We have to find if this happens in 1 second. म्हणजे टाइम किती आहे? इथं लिहितो मी वर 1 second. नाव इनिशियल वेलॉसिटी सर्वच गोष्टी दिलेल्या आहेत. सो फर्स्ट इक्वेशन वापरा. u इज इक्वल टू v इज इक्वल टू u प्लस at. मग याच्यावरून असं येते का रे, u इज इक्वल टू v मायनस at. बोला बरं जरा, हे कळलं का? अरे हे कळलं का बाळांनो? मी काय लिहिलं? u इज इक्वल टू v मायनस at. कळलं का हे? ते मला वाटलं होतं कळणार नाही, पण तरी सांगतो मी. बघा आता कसं येते बघा. बापरे, उत्कर्षानं तर पूर्ण हेच लिहून दिलं. बघा आता कसं करतो मी. हे कसं आलं बघा जरा. हे at इकडे येऊन मायनस होते बघा, बरोबर आहे का? तर v मायनस at इज इक्वल टू u. मग काय नाही, ह्या इक्वेशनला फ्लिप करायचं. त्याला फक्त म्हणजे उजवी बाजू डावीकडे, डावी बाजू उजवीकडं. मग हे असं येते. कळलं? कळलं का? तर बघा, कधी कधी अशा डायरेक्ट स्टेप लिहिला आता कळल्या पाहिजे आहे का नाही. हळूहळू मॅच्युअर होत जायचं. प्रत्येक वेळेस एकदम स्टेप बाय स्टेप हळूच जात बसायचं नाही. थोडीशी प्रगती झाली पाहिजे सतत. सो u इज इक्वल टू v आहे 10 मायनस ऍक्सेलरेशन इज -8. बघा ऍक्सेलरेशन किती आहे आपलं? -8. मग हे मायनस मायनस 2 वेळेस लिहावं लागते. हे कळलं का रे बाळांनो? मायनस मायनस 2 वेळेस कसं लिहिलं ते कळलं का? मग टाइम काय आहे बाबा? टाइम 1 सेकंड. सो 10 मायनस मायनस प्लस 8. सो यू गेट 18 मीटर पर सेकंड. सुरुवातीची वेलोसिटी जास्त आहे कारण ब्रेक मारलेत, डिसेलरेशन केलेलं आहे. चला क्वेश्चन कळला हा? काय नाही, इनिशियल वेलोसिटी फायनल वेलोसिटी एवढाच खेळ आहे हो, काय नाही याच्यामध्ये. चलो, हे महत्वाचं आहे. फाइंड आउट डिस्प्लेसमेंट इन 4 seconds and acceleration by using following graph. चला, डिस्प्लेसमेंट आता तुम्ही विसरायचं नाही. मी सतत तुम्हाला सांगितलंय, सर्वात पहिले डिस्प्लेसमेंट, त्याच्यानंतर असते व्हेलॉसिटी आणि त्याच्यानंतर असते ऍक्सेलरेशन. बरोबर आहे? इकडून इकडे जाताना काय काढावं लागतं रे बाळांनो? सांगा बरं जरा. स्लोप. बहुत अच्छे. आणि इकडे वापस येताना काय काढावं लागतंय? राईट, एरिया. विसरायचंच नाही.
कधीच विसरायचं नाही. मग आपल्याकडे हा जो ग्राफ दिलेला आहे, हा ग्राफ कशाचा दिलाय हे इथं लिहायला पाहिजे. बघा, ह्या विद्यार्थिनीने लिहिलं नाही, पण तुम्ही लिहायचं इथं वेलॉसिटी लिहायचं आणि इथं टाइम लिहायचं. वेलॉसिटी टाइम ग्राफ आहे. मग आपल्याला काय काढायचंय? डिस्प्लेसमेंट काढायचंय. मग डिस्प्लेसमेंट अगोदर समजा जर आपल्याला डिस्प्लेसमेंट काढायचं असेल, फाइंड द डिस्प्लेसमेंट अँड ऍक्सेलरेशन, तर डिस्प्लेसमेंट साठी आपण एरिया काढणार. मग कुठून कुठपर्यंत म्हटलंय त्यांनी डिस्प्लेसमेंट, कुठून कुठपर्यंत? इन 4 सेकंद, पहिल्या 4 सेकंदामधलं डिस्प्लेसमेंट. ते बघा ग्राफ असा आहे, तर सिंपल आहे, हे 4 सेकंद इथं आहेत, मग तिथून अशी रेष ओढायची. ठीक आहे, आणि याच्या खालचा पूर्ण एरिया काढायचा, हा पूर्ण. या रेषेची काही गरज नाही, म्हणजे तिने काय केलं, ट्रँगल प्लस रेक्टँगल केले, पण आपण आता डायरेक्टली ट्रॅपेझियमचा एरिया काढू शकतो. त्यामुळे ट्रँगल प्लस रेक्टँगल करायचे म्हणजे कोणत्याही पद्धतीने काढू शकता बाळा, नाही का नाही? हा एक ट्रॅपेझियम आहे, हे कळलं का तुम्हाला? ए बी सी डी, हा एक ट्रॅपेझियम आहे, हे कळलं का? ठीक आहे, मग हे एबीसीडीचा जो एरिया आहे, ए बी सी डी चा एरिया दोन प्रकारे काढता येतो. एक तर कसा, ट्रॅपेझियमचा एरिया काढा, किंवा ह्याला दोन भागांमध्ये डिवाइड करा. हे बघा, इथून वरचा पार्ट ट्रँगल आहे आणि खालचा पार्ट तुमचा रेक्टँगल आहे. सो ट्रँगल प्लस रेक्टँगल, दोन्ही कळलं का रे बाळांनो? दोन्ही कळलं का? ट्रॅपेझियमला तुम्हाला दोन पार्ट मध्ये इथं डिवाइड करता आलेला आहे, बरोबर आहे? राईट. तर आपण ट्रॅपेझियमच्या मेथडनं जाऊया. ठीक आहे, तिनं ज्या मेथडनं गेल्या त्या मेथडनं जाऊया. ठीक आहे, कोणत्याही मेथडनं जाता येतं, मला बघू द्या एकदा. मग तिनं बहुतेक ट्रँगल प्लस रेक्टँगल केला असेल बाबा. ठीक आहे, ते काय केलेलं आहे, एरियाच्या मेथडनं गेली नाही, तिनं डायरेक्ट फॉर्म्युल्याच्या मेथडनं गेलेली आहे. चला, नो प्रॉब्लेम, नो प्रॉब्लेम. ग्राफ वरून तिनं काय केलंय, काही डेटा काढलाय आणि डेटावरून केलंय. कोणतंही जमतंय, म्हणजे मीच ते घेतलेलं असतंय, पण त्यांनी ज्या पद्धतीत केलंय त्या पद्धतीत मी मुद्दाम का लिहून देतोय बरं? कारण का, तर तुम्हाला नंतर नोट्स मध्ये तेच लिहायचंय. कोणत्याही पद्धतीनं करा, काहीच चुकत नसते, लक्षात घ्या. आपण त्या पद्धतीनं करूया. आपण एरियाच्या पण मेथडनं करू शकतो, एनिथिंग. येस. चला, तर तिने काय केलंय माहितीये का? बघा, डिस्प्लेसमेंट काढायचंय, तर डिस्प्लेसमेंट इज इक्वल टू, तिनं हा फॉर्म्युला वापरलाय आपला. हे पण फॉर्म्युला आहे का नाही? ऍव्हरेज व्हेलॉसिटी आहे ही, बरोबर, मल्टिप्लाइड बाय टाइम. कितीतरी किती वेगवेगळ्या पद्धतीने काढतात, ते काय नसते हे. पुन्हा हे पण वापरू शकता रे बाळांनो, व्ही इज इक्वल टू एस इज इक्वल टू युटी प्लस हाफ एटी स्क्वेअर, म्हणजे काही कोणत्याही पद्धतीने करूया. पण आता प्रॉब्लेम काय, प्रत्येक ह्याच्यामध्ये आपल्याला ऍक्सेलरेशन लागतं, हे का नाही? प्रत्येक इक्वेशन मध्ये ऍक्सेलरेशन आहे, पहिलं दुसरं तिसरं तिघात पण ऍक्सेलरेशन आहे. मग आता ऍक्सेलरेशन दिलेलं नाही, मग ऍक्सेलरेशन दिलं नाही म्हणून थांबण्यापेक्षा तिनं काय केलेलं आहे, ही मेथड वापरली, फॉर्म्युला मेथड. ग्राफनं तिनं काढला नाही एरिया, परंतु ते पण जमते. ऍक्च्युली जर तुम्ही बघितला तर हे ट्रॅपेझियमचा एरियाच आहे बघा, व्ही प्लस यू, म्हणजे पॅरलल साइडची ऍव्हरेज. पॅरलल साइड कोणत्या आहेत बघा, ही एक पॅरलल साइड आहे जी की इनिशियल वेलॉसिटी आहे, आणि ही इथून एवढी जी पॅरलल साइड आहे ती फायनल वेलॉसिटी आहे. मग हे दोन पॅरलल साइडची बेरीज करून त्याला डिवाइड केलं, म्हणजे सम ऑफ टू पॅरलल साइड डिवाइडेड बाय टू मल्टिप्लाइड बाय टाइम. मल्टिप्लाइड बाय टाइम म्हणजे बघा बरं, इथून एवढा अंतर, हा अंतर काय आहे बाळांनो? ट्रॅपेझियमची हाईटच आहे ना. झालं, दोन पॅरलल साइड मधलं अंतर, म्हणजे ऍक्च्युली ते एरिया ऑफ ट्रॅपेझियमच आहे. एवढं कळलं का? सो सिम्पली व्ही, व्ही किती आहे फायनल वेलॉसिटी? मला सांगा बरं, ग्राफ मध्ये बघून कुणाला सुचतंय का फायनल वेलॉसिटी किती आहे ते? Just look into the graph and tell me what is the final velocity. Yes, it is C. This is the final velocity. Body has started the motion from this point. It has gone up to this C point and it has stopped here, I think, or it might have continued further, but we want to find the displacement up to point C only. So this is your final velocity. ही तुमची final velocity आहे. इनिशियल वेलॉसिटी काय आहे बाळांनो? ही बघा, ही इनिशियल वेलॉसिटी आहे. इथं व्हॅल्यू काय आहे? 5, राईट? सो दिस इज द इनिशियल वेलॉसिटी divided by 2. Now what we need? Time. Time from the graph we can. This is actually the question that
यू शुड नो इट ऍक्च्युअली चेक्स वेदर यू कॅन रीड द ग्राफ ऑर नॉट. तुम्हाला ग्राफ वाचता येतो का नाही हे पाहण्यासाठी हा क्वेश्चन आहे. बघा इथून एवढा टाइम आहे. सो दिस इज 4 सेकंड. सो आय विल राईट 4 सेकंड. So you will get like this 10 plus 5 it is 15 divided by 2 multiplied by 4. So 2 2 जा 4 15 2 जा म्हणजे 15 दोन्ही 30. So you will, your answer is 30 मीटर. पहिला पार्ट कळला का रे सर्वांना? बोला लवकर. पहिला पार्ट कळला? येस. आता दुसरा पार्ट आहे बाळांनो ऍक्सेलरेशन. एक तर तुम्ही स्लोप काढा किंवा डायरेक्टली हे पण वापरू शकता. बघा फॉर्म्युला वापरा. ऍक्सेलरेशन म्हणजे काय आहे? फायनल वेलॉसिटी मायनस इनिशियल वेलॉसिटी अपॉन टाइम. बरोबर आहे. फायनल वेलॉसिटी याच्यामध्ये बघा ही इथं आहे, ही सी पॉइंटला. ठीक आहे, हे बघा इथं दिसली का? बघा त्या पॉइंटला सी पॉइंटला फायनल वेलॉसिटी आहे this one 10 minus what is initial velocity? Yes, it is 5 divided by time is 4 seconds. So 5 by 4 म्हणजे 4 1 4 उरला 1 झाले 10 4 2 8 उरले 2 झाले 20 4 5 20 1.25 मीटर पर सेकंड स्क्वेअर. चला हे कळलं का कसं आलं ते? दोन्हीही उत्तर ऍक्सेलरेशन आणि डिस्प्लेसमेंट कसं आलं हे तुम्हाला कळलं का? राईट. चला मग हा पण प्रश्न लिहून घ्यायचं उत्तर. ह्याचंही उत्तर प्रॉपरली लिहून घ्या बरं. वेगवेगळ्या मेथडनं करता येते बघा. ह्या एकाच क्वेश्चनला वेगवेगळ्या मेथडनं करून दाखवलेला आहे, खूप वेगवेगळ्या. ऍक्सेलरेशन कसं काढलंय बघा, मग डिस्प्लेसमेंट मी ऍव्हरेज व्हेलॉसिटीनं काढलंय, तर तिनं व्ही स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस 2as न काढले. काय असते रे डिस्प्लेसमेंट? म्हणजे आता ऍक्सेलरेशन किती आलंय हे बघा 5/4. मला बघू द्या एक वेळेस. राईट आलाय ना तिचं? हो 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 2 सेकंद घेतलंय. चुकलंय तिचं. तिचं थोडी चूक झालेली आहे. तिचं ऍक्सेलरेशन चुकलंय बघा बाळांनो, म्हणून उत्तर चुकू शकतात तिचे पूर्णच. आता तुम्ही जरा पहा बरं तिचं काय चुकलंय ते. हे बघा टाइम घेण्यात चुकलाय बघा. टाइम फायनल वेलॉसिटी 10 इनिशियल 5 आहे, पण टाइम चुकलाय का बघा बरं. मला कन्फर्म करा बरं, सांगा बरं जरा. टाइम घेण्यामध्ये चुकलाय. टाइम किती पाहिजे आपल्या ग्राफ वरून? किती पाहिजे टाइम सांगा? 4 पाहिजे बघा बाळांनो. हे बघा हे टाइम इथून एवढा 4 पाहिजे. तर होतंय गडबडीमध्ये कधी कधी लिहिण्यात. मग तुम्ही काय करा आता, हे लिहून घ्या. मी जसं सांगितलं तसं लिहून घ्या बाळांनो. हे ऍक्सेलरेशन अगोदर काढून घ्या. चला क्वेश्चन लिहा. चला लवकर लवकर, मी सांगतोय तसं करा. क्वेश्चन लिहा, मग त्याचं उत्तर लिहूया आपण. हा बाई पण मी याला छोटं करतो. ऍक्सेलरेशनचं झालेलं आहे. आता डिस्प्लेसमेंट काढूया. राईट. तिचं चुकलंय ना ते, ऍक्सेलरेशन काढण्यातच चुकलेलं आहे, त्याच्यामुळे पूर्णच चुकू शकतंय. आता डिस्प्लेसमेंट ठीक आहे, याच्या पुढेच मी काढून दाखवतो. याला इथं घेऊया आपण, सो दॅट यू विल फाइंड इट इझियर. हा आता डिस्प्लेसमेंट बघा. डिस्प्लेसमेंट साठी वेगवेगळं आहे बघा. मी आता डायरेक्ट हे वापरतो, व्ही प्लस यू डिवायडेड बाय 2. हे आहे ऍव्हरेज वेलॉसिटी मल्टिप्लाइड बाय टाइम. ऍक्सेलरेशनची काही गरज नाही, सोप्यात करूया ना. व्ही म्हणजे किती आहे? फायनल वेलॉसिटी 10, इनिशियल वेलॉसिटी 5 डिवायडेड बाय 2 मल्टिप्लाइड बाय टाइम आहे 4. सो 2 2 जा 4, 10 आणि 5 15 गुणिले 2 बरोबर 30 मीटर.
चला हे पण लिहून घ्या. चला झालं का सर्वांचं?
हे एकालाच वेगवेगळ्या प्रकारे काढले, पुन्हा आणखीन ह्याला एरियाच्याही स्वरूपात काढलंय, ते पण करूया चला. म्हणजे ऑर लिहायचं आणि डिस्प्लेसमेंट कसं आपण एरियाच्या स्वरूपात काढू शकतो ते पण लिहून घ्या. ऑर करा आणि हे बघा लिहून घ्या, मी सांगतो तसं. म्हणजे एकच क्वेश्चन आहे परंतु वेगवेगळ्या मार्गाने कसा सोडवता येतो बघा. सरळ काय करा, असं लिहायचं, डिस्प्लेसमेंट इज इक्वल टू एरिया ऑफ ट्रॅपेझियम. कोणता ट्रॅपेझियम बाबा? ए बी सी डी. area of trapezium A, B, C, D. What is the area of trapezium? Sum of parallel sides divided by 2, right? Multiplied by time. म्हणजे multiplied by height असते त्याचं, ठीक आहे. Sum of parallel side. हे बघा, parallel side ही एक आहे 5 मीटरची, दुसरी पॅरलल साइड ही इथून एवढी आहे 10 मीटरची, डिवायडेड बाय 2 म्हणजे ते आलं का आपलं पुन्हा ॲव्हरेज व्हेलॉसिटीच्याच फॉर्म्युल्यानं, मल्टिप्लाइड बाय 4 म्हणजे हाईट. हे बघा, या दोन पॅरलल साइड मधला अंतर असतो जो की आहे 4. सेम आन्सर कम्स आउट, इट इज 30 मीटर. हे पण लिहून घ्या. ऑर ग्राफिकल मेथड असल्या खाली लिहिताना ऑर ग्राफिकल मेथड, ग्राफिकल मेथड असल्याचं लिख लो इसे बेटा, सब कुछ लिख लो. तुम्हाला क्लास वर्क म्हणून द्यायलोय, इथंच सॉल्व करायचंय. समजा आपल्याकडे अशी एक बॉडी आहे, ठीक आहे. हे एक्स ऍक्सिस, then this is y axis, this is x axis. आणि एका बॉडीची ग्राफ जो आहे तो असा आहे. थोडस तरी डोकं लावेल ना मी वेगळा, हे का नाही बाळा? साधी गोष्ट आहे ना. आणि मला इथं छोटीशी लाईन मारून देतो, लाईक दिस. इकडं आहे व्हेलॉसिटी, इकडं आहे टाइम, इथं 0, 1, 2, 3, 4, ठीक आहे. इकडं 1, 2, 3, 4 आणि हे 5. ह्या व्हेलॉसिटी टाइम ग्राफ वरून तुम्हाला ऍक्सेलरेशन आणि डिस्प्लेसमेंट फाइंड आउट करायचे. कमा चला सर्वांनी. मग हे झालं. त्यानंतर डिस्प्लेसमेंट म्हणजे काय? पॅरलल साइडची बेरीज असते, ते पण मी तुम्हाला सांगितलंय, किंवा फायनल व्हेलॉसिटी, इनिशियल व्हेलॉसिटी डायरेक्टच फॉर्म्युलाच आहे, ठीक आहे. हे बघा, डिस्प्लेसमेंट इज इक्वल टू फायनल व्हेलॉसिटी प्लस इनिशियल व्हेलॉसिटी अपॉन 2 मल्टिप्लाइड बाय टाइम. फक्त इथं कळणं गरजेचं आहे की ही फायनल व्हेलॉसिटी आहे. हे बघा, ही फायनल व्हेलॉसिटी आहे म्हणजे 2 आणि इनिशियल व्हेलॉसिटी 4. सो 2 + 4 डिवायडेड बाय 2 मल्टिप्लाइड बाय टाइम is equal to 6 upon 2 multiplied by time is 5. So 2 3 जा 3 5 जा 15. So 15 मीटर. पुन्हा कुणाचे आलेत उत्तर? पुन्हा कुणाचे आलेत उत्तर? चला, भरपूर जणांनी दिलेत. 2.5 वाले चुकलेत, 15.4, 15. फक्त एवढंच की ऍक्सेलरेशन -0.4 पाहिजे. अतिशय सुंदर आहे. काही जणांचं चुकलंय, काही जणांचं आलंय. पुन्हा ट्राय करा. उद्या भेटूया. बाय बाय. वेळ झालेला आहे.